काय ठराव झालं, एक मिनिट, बैठकीत काय ठराव झालं आणि काय ही बैठक मुख्य उद्दिष्ट काय होतं बैठकीत? सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीनं आज 2024 लोकसभेसाठी विचारविनिमय करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये 3 लोकसभा मतदारसंघ आहेत. धाराशिव, सोलापूर आणि माढा. या मतदारसंघातून गाववाईज प्रत्येक गावातून 1 किंवा 2 उमेदवार, राखीव मतदारसंघातनं अनुसूचित जमातीचे प्रत्येक गावातून आम्ही उमेदवार देणार असून शहरातून आम्ही उमेदवार दिले. आज इथं आम्ही 4 उमेदवार समोर आणले. गवळी वस्ती भागातून ईश्वर आहिरे, शेखर कवटेकर, बाळू वाघमारे आणि अशोक बनसोडे हे 4 उमेदवार इथं आम्ही आणले. आज त्यांची उमेदवारी घोषित केली. आम्ही असं प्रत्येक प्रभागातून प्रत्येक गावातून आम्ही उमेदवारी देणार आहोत. मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारं या सरकारनं आरक्षण दिलेलं नाही. 10% मध्ये आमची फसवणूक झाली. आज दिलेल्या 10% पोलीस भरतीला अडथळा आहे. शिक्षणात आत्ता नीटची एक्झाम आहे, त्यात तुम्ही 10% ठेवलेलं नाही. इंजिनिअरिंगमध्ये 10% आरक्षण नाही आहे आणि हे सरकार आज इलेक्शनला सामोरं चाललं आहे. या सरकारचा तीव्र धिक्कार, या प्रशासनाचा तीव्र धिक्कार म्हणून मोठ्या प्रमाणात लोकसभेला आम्ही उमेदवार आमच्या मराठा समाजाच्या वतीनं सोलापूर शहरातून, राखीव मतदारसंघातून, धाराशिव आणि माढा ओपन मतदारसंघातून गाववाईज लोकवर्गणी गोळा करून जो महाराष्ट्राचा पॅटर्न हा देशभर जाणार असून आज त्याच्या पुढे जाऊन सांगतो, वाराणसी मतदारसंघातून आमचे बांधव महादेव तळेकर आणि संदीप मांडवे हे वाराणसीतून फॉर्म भरणार आहेत. तुम्ही लोकसभेला सांगताय आमच्या ज्या पद्धतीनं तुम्ही मराठा समाजाला वेड्यात काढलंय, ज्या पद्धतीनं तुम्ही मराठा समाजाचा अपमान केलाय, तुम्ही गुलाल लावला वाशीला बोलून, तुम्हीच अधिसूचना काढली सगळ्या सोयरीची आणि हे सगळं आजच्या तारखेला बघायला गेलं तर तुम्ही आमचा घोर अपमान केला आणि त्याची परिणिती म्हणून मराठा समाज संघर्षाच्या पावित्र्यात येणाऱ्या लोकसभेला तुमच्या समोर उभा टाकलाय. तुम्ही इलेक्शन घ्या. काही लोक म्हणले ह्याच्यामुळे भाजपचा फायदा आहे आणि काँग्रेसवाल्याने तर कुठं काय बघितलं आमचं. त्यामुळं आमचे गाव, आम्हीच उमेदवार, आम्हीच मतदार, आमचाच उमेदवार. तुम्ही आमच्या गावात यायचं नाही, आम्ही तुमच्या गावात येणार नाही. गावागावाचं मतदान त्याच उमेदवाराला आहे. माढा मतदारसंघात 1500, सोलापुरात 1500, आज मोहोळ तालुक्याची यादी होती 140 उमेदवाराची. माळशिरस तालुक्याची यादी होती 110 उमेदवाराची. सोलापूर शहरातनं आज पहिलीच मिटिंग कॉल केली आपण. 4 उमेदवार मीडियासमोर आणले आपण आज. अशा प्रकारे आजपासून आमचं काम चालू झालेलं आहे. खूप मोठ्या प्रमाणात या 3 मतदारसंघातून लोकसभेच्या आमचा ज्याने अपमान केलाय सगळ्या पक्षाचे लोक आहेत तिथं. मनोज जरांगे पाटलांची SIT लावता का? मनोज जरांगे पाटलांची SIT लावता? 10% आरक्षण दिलं म्हणून तोंडाला पानं पुसता, आमचा अपमान करताय. या लोकसभेला या आमच्या दारात तुम्हाला तुमची लायकी दाखवल्याशिवाय हा मराठा समाज शांत बसणार नाही. तुमच्या या भूमिकेला इतर समाजाचा पाठिंबा आहे का? त्यांना सोबत घेणार का? 100% सोबत आहे. आज मुस्लिम समाज आमच्या सोबत आहे, दलित समाज आमच्या सोबत आहे. जे बांधव वर्षानुवर्षे आमच्या सोबत आलेत या सगळ्यांना 18 पगड जाती 12 बलुतेदार हे मराठा समाज सोबत असणार. कारण महाराष्ट्रानं पाहिले गुलाल तुम्ही उधळलाय. दिलेल्या गुलालाचा अपमान करू नका म्हणून मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं होतं. अपमान केलाय का नाही हे सगळ्या समाजाला माहिती आहे. आमचे कष्टकरी शेतकरी, अल्पभूधारक, मजूर या लोकांचा सगळा या शासनानं अपमान केलाय. यांना याची परतफेड आम्ही उद्याच्या लोकसभेला देणार आहे. समजा मुस्लिम समाज सगळीकडून, सगळेच समाज, मुस्लिम समाज त्यात अग्रेसिव्ह आहे जरा आमच्या बरोबर. त्याचं कारण असं आहे, ज्या दिवशी मराठा आरक्षणाचा लढा संपल त्यांनी दिलेला शब्द पाळते. त्या नेत्याचं नाव महाराष्ट्रातलं एकमेव म्हणजे मनोज जरांगे पाटील. त्यांनी सांगितलं होतं मराठा आरक्षणाचा लढा संपल्यानंतर मी धनगर आरक्षणाचा, मुस्लिम आरक्षणाचा लढा उभा करतो म्हणून. आणि ते लढा उभी करणार आणि निश्चितपणे त्यावेळेस मराठा समाज त्याच ताकदीने त्यांच्यासोबत उभा राहणार. समजा एखाद्या मतदारसंघात 3-4 टर्म पासून मराठा उमेदवारच निवडून येत असेल, खासदार विद्यमान खासदार देखील मराठा असेल तर त्याला देखील मराठा साहेब, ह्या मतदारसंघात धाराशिवला कोण आहे खासदार? मराठा समाजाचा आहे. माढाला कोण खासदार आहे? मराठा समाजाचा. यांना समाजाशी काय देणं घेणं आहे का? आहे का देणं घेणं? त्यामुळं त्यांना घरी बसवणार. कुणाचा लॉस होईल आम्हाला माहित नाही, पण आम्ही उमेदवार असणार, आम्ही खासदार होणार. ओमराजे निंबाळकर मराठा समाजाचे आहेत आणि मराठा समाजाचा त्यांनी मनोज जरांगे पाटलावर SIT नेमली म्हणून रस्त्यावर उतरले का ते? त्यांनी मागणी केलं का SIT रद्द करा म्हणून? तुम्ही आमची चौकशी करताय आणि आमच्या विरोधात ज्यांनी सभा घेत फिरतेत ते भ्रष्ट भुजबळ, त्याची त्यांनी इन्क्वायरी लावली. त्याला उलट क्लीन चिट दिली. म्हणजे जे भ्रष्ट हे सिद्ध केलं तुमच्या केंद्रीय तुमच्या शाखाने, त्याला तुम्ही इन्क्वायरी देत नाही. आणि गोरगरीब सर्वसामान्यांसाठी लढणाऱ्या मनोज जरांगेची इन्क्वायरी लावता.
त्याची परतफेड तुम्हाला तुमचा आयर माघारी 2024च्या लोकसभेला मिळणार. आता समजा म्हणजे हा उद्दिष्ट काय म्हणजे बॅलेट पेपरवर तुम्हाला निवडणुका घ्यायची आमचे बॅलेट पेपर लिहा, नाहीतर पत्तरवर अंतरलो नाही ईव्हीएम मशीन अंतरा, आम्हाला काय माहीत नाही. पण आम्ही ताकदीनं प्रत्येक मतदारसंघातनं हजार लोकसभा उमेदवार, प्रत्येक गावाने एक 2 उमेदवार लोकवर्गणीतून उभे राहणार. ही जी आहे त्याची डिपॉझिट जी आहे 30,000 पर्यंत लोकवर्गणीतून भरणार. एक पण उमेदवार नाही. आता ह्या राखीव मतदारसंघातलं आमचे बांधव अनुसूचित जमातीचे आमच्या सोबत आहेत, त्यांचं डिपॉझिट मराठा समाज भरल, मुस्लिम समाज भरल, आमच्यातले उद्योजक भरतील, आमच्यातले नोकरदार भरतील. आम्ही कॉन्ट्रीब्युशन करू, लोकवर्गणी काढू आणि उमेदवार भरू. उमेदवारी अर्ज भरला तुम्ही समजा एका मतदारसंघातनं समजा तुम्ही 1000 भरले तर 30,000 रुपये एका उमेदवाराला डिपॉझिट. मग 1000चे किती झाले? एका 500 उमेदवार होतील, 1000 होतील. नाही होऊ द्या ना, सरकारचा फायदा होऊ द्या, सरकारी तिजोरीत पैसे जाऊ द्या. ह्या नेत्यांच्या घरात तर जात नाहीत ना. या आरामखोरांनी महाराष्ट्राला लुटलंय, देशाला लुटलंय. यांच्या घरात जात नाहीत पैसे, सरकारच्या तिजोरीत जाऊ द्या, काय हरकत नाही. पण यांचा लढा द्यावा लागेल, काहीतरी त्याग करावं लागणार आहे. पैसे त्याग करू. पण आज वर्षानुवर्ष आम्ही पूर्ण फी भरतोय, आम्ही नोकरीपासून वंचित आहे. या लढ्याकडे आमच्या बघणार नाही तुम्ही. शेतकऱ्यांचे काय हाल चाललेत मराठा समाजाच्या. आज तुमचा मागासवर्ग आयोगाचा अहवाल आहे, 94% शेतकरी आत्महत्या करतात ते मराठा समाजाचे आहेत, आणि तुम्ही आमचे हाल करताय. बघताय तुम्ही. एकदा होऊ द्या ना. काय विद्यार्थ्यांनी असं सांगितलं, आमच्यातली एक गाडी विकू, आमच्यातलं आमचं बैल विकू, पण आम्ही उमेदवारी भरू. लढेंगे जीतेंगे.